नवी मुंबईत भाजप शिवसेना युतीबाबत अंतिम निर्णय स्थानिक प्रतिनिधी करणार. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे वक्तव्य. महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या असून निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. कोण कोणाबरोबर असणार अशी चर्चा राज्यात रंगलेली असताना नवी मुंबईत भाजपला शिवसेनेसोबत युती करायची की नाही याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवरील निवडणूक प्रतिनिधी घेतील. महायुतीतील सर्व पक्षांचे निवडणूक प्रतिनिधी एकत्र बसून यावर अंतिम निर्णय घेतील असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले आहे. यावेळी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेहमान डकेत हा शब्द कोणासाठी वापरला याबाबत मला कोणतीही माहिती नाही. महाराष्ट्रातील एकूण 29 महानगरपालिकांच्या निवडणुका होणार असून प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगवेगळी आहे. त्या ठिकाणच्या राजकीय आणि स्थानिक समीकरणांचा अभ्यास करून निर्णय घेतले जातील असेही चव्हाण यांनी म्हटले आहे. एक या संदर्भामध्ये आपल्याला माहीत आहे की त्या ठिकाणची असणारे दोन्ही शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल किंवा सर्व पक्षातील असणारे महायुतीतील सगळ्यांच्या कमिट्या तयार केलेल्या आहेत. त्या कमिट्या एकत्र बसतील, त्या संदर्भामध्ये सकारात्मक ज्या चर्चा करायला हव्यात त्या चर्चा करतील असं ऑलरेडी आम्ही लोकांनी सांगितलेलं आहे. सर, एकनाथ शिंदे स्टेटमेंट केले की मुंबईला लुटणारा डकेती कोण आहे, रेहमान डकेत. त्यांनी म्हटलं आहे, त्यांना माहिती. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.